नमस्कार. आज पुन्हा एकदा प्रवासामध्ये एक वाटसरू भेटले. आज मी गेलो होतो अहिल्यानगरच्या पुढेच असलेल्या शेवगाव इथे आणि तिथून येताना मी भर उन्हामध्ये उभा होतो आणि गाडीसाठी हात करत होतो. हात करताना एक दादा भेटले जे गाडी चालवत आहेत आणि त्यांच्या गाडीमध्ये त्यांनी मला लिफ्ट दिली. लिफ्टमध्ये चर्चा करताच आम्ही काही विषयावर बोललो, म्हणजे जसं की आपल्या नंदनवन कार्याबद्दल बोललो. जेव्हा त्यांना कळलं की मी दिव्यांग मुलांसाठी काम करतो, तर तुम्ही पाहाल की इथे एक दीदी बसलेली आहे आणि तिच्याकडे बघितलं. दीदी तू नको, त्या दीदीच्या मी पायाकडे माझं सहज लक्ष गेलं आणि लक्षात आलं की तिला काहीतरी पायामध्ये प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की तिला फ्लॅट फीट असं काहीतरी बोलले ते, आणि मग ते सांगायला लागले की आम्ही ह्या दवाखान्यात गेलो, त्या दवाखान्यात गेलो. परंतु मी जेव्हा तिच्या पायाला बघितलं तर तिला मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा आजार असल्याचं मला जाणवलं. खरं तर मी डॉक्टर नाही आहे, परंतु जे काही विषय शिक्षणामध्ये शिकलो त्याच्यातून मला ते लक्षात आलं. मी त्यांना सांगितलं आणि मग त्यांच्याशी गप्पा केल्यानंतर त्यांना मी आपल्या अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलचा संपर्क दिला आणि आपले नंदनवनचे एक हितचिंतक आणि शुभचिंतक आणि मदतनीस अर्थात प्रमुख आधारस्तंभ ॲडव्होकेट बुधवंत साहेब, तर यांचा देखील नंबर दिला. त्यांनी पण समोरून त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं. तर ठीक आहे, मित्र रस्त्यामध्ये असे अनेक लोक भेटत राहतात आणि अनेक सत्कार्य आपल्या हातून घडत असतं, ज्याचा मला स्वतःला अभिमान वाटतो की आपण दिव्यांग क्षेत्रात काम करतोय आणि त्यामध्ये अगदी तज्ज्ञ व्यक्ती नसलं तरी जाणकार व्यक्ती म्हणून समाज आपल्याकडे पाहत असतो. त्यामुळं म्हणतात की ज्ञान दिल्याने वाढतं. त्या अनुषंगाने मी त्यांना मस्क्युलर डिस्ट्रॉफीबद्दल बोललो. त्यांनी मला त्याचं फ्लॅट फीट असा एक शब्द प्रयोग केला. मला माहीत नाही, तुम्हाला नक्की या आजाराबद्दल माहिती की मला नक्की कळवा, तर जेणेकरून माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल. तर बघा, फ्लॅट फीट, तर जे कोणी आपल्या ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतील तर त्यांनी नक्की मला ह्या आजाराबद्दल सांगा. तुम्हालाही श्रोत्यांना किंवा आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना एक विनंती, जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.